अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे घेतील. आणि मला वाटतं ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात. आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत, खासदार आहेत, ज्यांचा एक्सपिरियन्स असेल, खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलंय. आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदे साहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. संधी देणार म्हणून तुमचं नाव इथे चर्चेत आहे, कारण तुम्ही हॅट्रिक केली आहे, तरुण नेतृत्वही आहात. बघा, मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदे साहेबांना आम्ही दिलेला आहे. पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला, मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदे साहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचंय का, मी सरळ सरळ जे आहे ते त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही. मला पक्ष संघटना, पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे. पक्ष कसा वाढेल, आज आपण जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त 2 वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये मिळालं. जी वोट बँक होती 20%ची, 19%ची शिवसेनेची ओरिजिनल, त्याच्यामधून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने, आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला. आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, आयडियोलॉजी सोडलं, त्यांच्या वाट्याला फक्त 4.5% मतदान आलं. येणाऱ्या काळामध्ये ते 4.5% मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे हे येईल. आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू. मला वाटतं हा प्रश्न जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही विचारला पाहिजे. हिंदी में आना चाहेंगे, आप दिल्ली दौरे से लौटे हैं. मला वाटतं त्यांना तुम्ही जर विचारलं, मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं. दिल्ली दौरे से आप लौटे हैं और आपको चूज भी किया गया, इलेक्ट किया गया है फ्लोर लीडर, कैसे देखते हैं आप? फ्लोर लीडर के तौर पर जो है माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और सभी हमारे एमपी जो है उन्होंने एक विश्वास दिखाया है. तीसरी बार चुनकर आने के बाद फ्लोर लीडर उन्होंने मुझे चुना है और फ्लोर लीडर के तौर पर अच्छा काम सभागृह में हो, लोकसभा में हो, इसके लिए पूरी ताकत से जो है हम लोग सभी लोग सबको साथ में लेकर जो है काम करेंगे. कल प्रधानमंत्री शपथ लेने वाले, कल प्रधानमंत्री शपथ लेने वाले होगा, हो सकता है कि राहुल गांधी तो फिर क्या फर्क पड़ता है उससे? अब तक देखिए, ऑपोजिशन की ज्यादा न सोचकर हमारा परफॉर्मेंस कैसे होगा एनडीए का, हर एक मंत्री का, उसके ऊपर हमारा फोकस रहेगा. देश के लिए हम लोग अच्छे निर्णय किस प्रकार से ले सकेंगे, युवाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, महिलाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, किसानों के लिए. तो मुझे लगता है कि हमारा पूरा ध्यान जो है हमारे परफॉर्मेंस पे रहेगा. और गए 10 सालों में जिस तरीके से हम एनडीए ने परफॉर्म किया है उससे अच्छा ही परफॉर्म जो है आने वाले 5 सालों में करेंगे. क्योंकि तीसरी बार मोदी जी जो है प्रधानमंत्री बनने जा रहे हैं. ये खुद में एक इतिहास है कि तीसरी बार जो है लोगों ने उनको चुना है, तीसरी बार जो है एनडीए को उन्होंने चुना है. तो इस बार जो है एनडीए का परफॉर्मेंस जो है बहुत अच्छा होगा.